आणि आता वळूया पुढल्या बातम्यांकडे। कपिल सिब्बल यांच्याकडनं आज निवडणूक आयोगाच्या निर्णयावर हल्लाबोल करण्यात आलेला आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेना देण्यावरून सिब्बल यांच्याकडनं आयोगाच्या भूमिकेवरच सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे। 2018 ची पक्ष घटना असंवैधानिक आहे, मग पक्षाची नोंदणी रद्द का केली नाही, असा सवाल कपिल सिब्बल यांनी केला। निवडणूक आयोग चिन्ह दुसऱ्या गटाला कसं देऊ शकतं, असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। 2018 चा घटना बदल हा असंविधानिक, तर शिंदेंची मुख्य नेता म्हणून नियुक्ती ही संविधानिक कशी, असा युक्तिवाद देखील सिब्बल यांनी केलेला आहे। सुप्रीम कोर्टात आज 3 मुख्य मुद्द्यांवर ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। सिब्बल यांनी शिंदेंच्या मुख्य नेते या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उभं केलं। शिवसेना पक्षाच्या 1999च्या घटनेत मुख्य नेता असा उल्लेखच नाहीये। पक्षाच्या घटनेत मुख्य नेता नव्हे तर पक्ष प्रमुख पदाचा उल्लेख आहे। शिंदे स्वतःला मुख्य नेता कोणत्या आधारावर बोलतात, असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला। शिंदेंच्या निवडीवर कपिल सिब्बल यांनी 2018च्या घटना बदलावरूनही प्रश्नचिन्ह उभं केलं। 2018चा पक्षातला घटना बदल संवैधानिक नाही, असं शिंदे गटाचं म्हणणं आहे। मग त्याच घटना बदलानुसार शिंदेंची निवड संवैधानिक कशी, असा मुद्दा कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात उपस्थित केला। पक्षात आले, लाभ घेतला आणि नंतर पक्षच लोकशाही विरोधी आहे, असं म्हटलं गेलं। कपिल सिब्बल यांचा दुसरा मुख्य युक्तिवाद आयोगानं पक्ष आणि चिन्ह शिंदेंना देण्यावर होता। निवडणूक आयोग हा लवादासारखं काम करतो। पक्षातील फुटीचा मुद्दा सोडवण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाहीये। पक्षाची घटना संवैधानिक आहे की असंवैधानिक हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही। जी फूट पडली ती विधिमंडळ पक्षात पडली, राजकीय पक्षात फूट पडली नाही। विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळा आहे। मात्र शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना देण्याचा निर्णय हा फक्त विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर झाला। शिवसेनेत फूट पडली असा निवडणूक आयोगाचा निष्कर्ष आहे। परिच्छेद 15 नुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाचा निर्णय देण्याचा अधिकार नाहीये। शिंदे गटाच्या 54 पैकी 35 आमदारांनी निर्णय घेऊन व्हीप बदलला, पण 1/3 सदस्यांच्या गटस्थापनेसाठी मूळ पक्षाची मान्यता हवी, अन्यथा त्या गटाला कुठल्या तरी पक्षात विलीन व्हावं लागतं। पण विधिमंडळातील बहुमतावरच एकनाथ शिंदेंना शिवसेना पक्ष आणि चिन्ह दिलं गेलं। कपिल सिब्बल यांचा तिसरा मुख्य युक्तिवाद पक्षाच्या घटनेवर होता। पक्षातल्या नेमणुका कशा असाव्या हे पक्ष ठरवतो। नेमणुकांबद्दल प्रत्येक पक्षाची रचना वेगळी असते। वेगवेगळ्या पक्षांची वेगवेगळी रचना आहे। पक्षातल्या नेमणुकांबद्दल आयोग ठरवू शकत नाही, असे मुद्दे कपिल सिब्बल यांनी मांडले। यानंतर आजची सुनावणी संपली। मंगळवारी दुपारी 2 वाजता यावर पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आज माननीय कपिल सिब्बल यांनी संपूर्ण बाजू आमची संविधानाच्या दृष्टीनं, ज्याला आपण निवडणूक आयोगाच्या निकालाची पिसं काढणं म्हणतात, तशी पिसं काढलेली आहेत। आम्ही सगळे समाधानी आहोत आणि आम्हाला आता न्याय मिळेल असा आत्मविश्वास आज वाटतोय। कोर्टावरती विश्वास आहे 100%। हे घटनापीठ एका ऐतिहासिक निर्णयाच्या दिशेनं जाते, अशी आशेची किरणं आज तरी आम्हाला दिसतात। आम्हाला ज्या दिवशी बघा, आज पुन्हा त्यांनी वेळ मागितलेला आहे। आम्हाला ज्या दिवशी संधी मिळेल त्या दिवशी आम्ही आमची बाजू त्या ठिकाणी मांडू। लोकांच्या समोर लोकांनी कौल आम्हालाच दिलेला आहे। अहिल्यानगर महापालिका कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आलेली आहे। कपाळावरील भगव्या टिळ्यामुळे हत्या झाल्याचा आरोप आमदार संग्राम जगताप यांनी केलाय। हत्या प्रकरणामध्ये मुकुंदनगर परिसरामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। फडणवीसांच्या फोननंतर जगताप पडळकर यांनी आंदोलन मागे घेतलंय। अहिल्यानगर महापालिकेचे कंत्राटी कर्मचारी धीरज परदेशी यांची हत्या करण्यात आली। 7 ऑगस्ट रोजी धीरज परदेशी यांच्यावर मुकुंदनगरमधल्या दर्गा दायरा परिसरात 7 ते 8 जणांनी जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांच्यावर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते, पण 9 ऑगस्टला त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं। धीरज परदेशींचा मृत्यू झाल्यानंतर
हिंदुत्ववादी संघटनांनी अहिल्यानगर बंदची हाक दिली. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन केलं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर देखील आंदोलनात सहभागी झाले होते. धीरज परदेशींच्या हत्येनंतर संग्राम जगतापांनी काय आरोप केले तेही पहा. धीरज परदेशी यांच्यावरील हल्ला हा पूर्वनियोजित आहे. या गुन्ह्यातील खरा मास्टरमाइंड शोधणं गरजेचं आहे. परदेशी हे लाईट बसवण्यासाठी त्या भागात गेले होते. परदेशींच्या कपाळावर भगवा टिळा असल्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली, असा आरोप संग्राम जगताप यांनी केलाय. तो काय स्वतःच्या घरचं काम किंवा खाजगी कामं करता गेलेला नव्हता, तो सार्वजनिक काम करण्याकरता गेलेला होता. आमच्या ज्या मागण्या आहेत याच्यामधले मुख्य आरोपी हे कुठंतरी अटक झाले पाहिजेत, कारण की आताही चातुर्मातुर लोक अटक त्याच्यामध्ये केलेली असं माहिती मिळते. अजून काय आम्हाला नावं निष्पन्न झालेलं नाही, आम्हाला काही माहिती नाही आणि त्याचं काही कारण नाही. फक्त कपाळाला एक भगवा टिळा आहे म्हणून असं कृत्य घडत असताना आपल्याला पाहायला मिळते. अहिल्यानगरमधल्या आंदोलनातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना फोन केला. फडणवीसांनी कडक कारवाई करण्याचं आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आलं. पाच आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे, परंतु हे 5 आरोपी नेमके कोण आहेत, त्यांचा मुख्य संशयित जो आहे तो कुठं आहे, त्याला कधी पकडणार आहेत. आणि जसं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी संभाजीनगरमध्ये त्या निदा खानला ज्यांनी मदत केली त्या नगरसेवकाचं घर पाडून टाकलं, तशा पद्धतीचा देवाभाऊचा बुलडोजर हा या आरोपींच्या घरावर फिरला पाहिजे. धीरज परदेशी यांच्यावर हल्ला करणाऱ्या तिघांना अहिल्यानगर पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली. मुस्तकीम सय्यद, मेहराज सय्यद आणि सिराज सय्यद अशी आरोपींची नावं आहेत. आरोपींना पळून जाण्यास मदत करणाऱ्या 2 आरोपींनाही ताब्यात घेण्यात आलंय. हा धीरज परदेशीला कशामुळे मारलं? तो नगरपालिकामध्ये कार्यकर्ता होता, त्याला कब्रिस्तानमध्ये नेऊन त्याला मारण झालं. हिच्यासाठी म्हणतो प्रत्येक घरामध्ये दसेरा असो या नसो, पण प्रत्येक घरामध्ये तलवार असो. ती तलवार घरात ठेवणं अति गरजेचं आहे. येथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊया.